सिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं निकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं विनायकं एकादशं गणपति द्वादशे तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपे गणपतिस्तोत्रं च षडभिरमासैर्फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखितवायं समर्पये तस्य विद्या भवेत् सर्वः श्रीगणेशस्य प्रसादतः। श्रीमन्महागणाधिपतये नमः। हरे जय जय राम कृष्ण हरि हरि हरे जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि हरे सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अविरलमदजलनिमहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं मन्दिराम् राजा राम हरे या कुन्देन्दुतुषारहारधवलां या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहाम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रोर्दयालुर्ज्ञानञ्जाने नैव जाने न जाने राजा राम हरे जय राम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाङ्कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मालाकं
कमंडलुरदकर पद्मयुगमे मध्यस्थ पाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यास्ति ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं काषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं नमामि। जितेन्द्रियगणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितमयोऽवतीर्ण स्वयं करात्त सुखमण्डलु कुमतखण्डने दण्डभृत्पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी सद्गुरु वासुदेवानंदा आपण असावे जवळी श्री गजानना आपण असावे जवळी राजा राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 जय जय राम। कृष्ण हरि हरि जय जय राम। वाह नवनिरद नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। प्रिय नवल नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि राजा राम
चरणी रद करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राजा राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम रे कृष्णा तिरीच्या बसणार कृष्णा तिरीच्या बसणार रे कृष्णा तिरीच्या बसणार ये रे औदुंबरी बसणार रे औदुंबरी बसणार रे औदुंबरी बसणार रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या हे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या कळशायांबरी घेणाऱ्या कळशायांबरी घेणाऱ्या कळशायांबरी घेणाऱ्या ये काशायांबरी घेणाऱ्या ये काशायांबरी घेणाऱ्या रे काशायांबरी घेणाऱ्या वा ये पायी खडावा घालणाऱ्या 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 कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या भस्मोद्धूलन करणाऱ्या भस्मोद्धूलन करणाऱ्या धूलन 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 भस्मोद्धूलन करणाऱ्या धूलन 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 भस्मोद्धूलन करणाऱ्या ये भस्मोद्धूलन करणाऱ्या दंडकमंडलू घेणाऱ्या दंडकमंडलू घेणाऱ्या दंडकमंडलू घेणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या भक्ता बिपसित करणाऱ्या दासा बिपसित स्मरता दर्शन दे
स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे वासुदेवाच्या कैवाल्या ये वासुदेवाच्या कैवाल्या ये कृष्णा देवीच्या बसणाऱ्या ये कृष्णा देवीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा देवीच्या बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तन ये सद्गुरुराया दीन परी मनास वाटे दीन परी मनास वाटे दीन परी मनास वाटे दीन परी मनास वाटे इच्छा तब गुण गाया वासुदेवा इच्छा तब गुण गाया गणराया इच्छा तब गुण गाया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तन ये सद्गुरुराया एका विनवी जनार्दनाते एका विनवी जनार्दनाते एका विनवी एका विनवी जनार्दनाते जनार्दनाते जनार्दनाथ निरंजनीचा राया वासुदेवा निरंजनीचा राया कीर्तनी ये सद्गुरुराया हे सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया रमा 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 हो रमा 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 राम राया राघोबारे राम राया राघोबारे राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम 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 राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय सब संतन की जय सद्गुरु परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय भवानी जगदम्बा माता
जय रघुवीर समर्थ. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. सोय सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. पाय आधी धरावे ते पाय आधी धरावे ते पाय धरावे ते पाय धरावे ते पाय. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. सारिखे करीती तात्काळ. आपणा सारिखे करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागे. नाही काळ वेळ काळ वेळ काळ वेळ नाही काळ वेळ तया लागे तया लागे. सापडे ना सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. लोह परिसाची नसाहे उपमा. परिसाची परिसा लोह परिसाची नसाहे उपमा. सद्गुरु महिमा अगाधची सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. तुका म्हणे कैसे आंधळे. तुका म्हणे कैसे आंधळे.
सापडेना सोय सापडेना सोय आदावत्रीवर प्रदान मनसो यातो निर्बालक क्रीडार्थमूर्तमज्जनं मर्मधूलीलार्जुनानुग्रह रामाचार्यक साध्य पिंगल यदो प्रल्हाद बोधौ ददा लरिकायुर्वरदान नित्यवगतं श्रीदत्तलीलामृतम् आदौ रूपमरूपते गुणगणेशाद्मानवं स्वीकृतम् वर्णाद्याश्रमधर्मधारणमथो श्रीदत्तदेवेद्गुरो तत्संस्थापनतीर्थपादवपुयो तुर्येकविट्स्वार्थ्यन्मन्ये ते गुरो वासुदेवयतिराट् शिव्याद्रिकन्यं परम् ॐ नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानेकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां भिषये भवरोगिणां नुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः सद्गुरु परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय मंगलमूर्ति गजानन महाराज की जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ त्रयमेवैतत् दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम पहिला आहे मनुष्यत्वम दुसरा आहे मुमुक्षुत्वम आणि तिसरा आहे महापुरुष संश्रया आहेत ना. मनुष्य जन्म मिळणं हेच दुर्लभ आहे. त्यामध्ये मिळाल्यानंतर मुमुक्षु अवस्था प्राप्त होणं तेही अतिशय महत्वाचं आहे. आणि नुसतीच अवस्था प्राप्त नको, त्याला मार्गदर्शन करणारा ज्ञान देणारा सद्गुरु हवा आहे. गुरु विना ब्रह्मज्ञान नव्हे नव्हे सर्वथा जाणं. जगामधली उच्च कोटीची कुठलीही गोष्ट जरी समजून घ्यायची, अशी पुस्तकं वाचल्यानंतर जर आपल्याला होता आलं असतं ज्ञानी, तर गुरुची गरज काय. मग एक एक गोष्ट अनुभवण्याकरता सद्गुरूशिवाय कळणारच नाही. गाईड आहेत आपल्याजवळ, कम्प्युटरमध्ये आजकाल सगळं दिसतं, पण ते आयतं लिहिलेलं आपण लिहून टाकतोय. ज्ञान कुठे प्राप्त झालं, काय नेमकं मर्म त्यामधनं आपल्याला कळायचं हे कळत नाही. मग गुरुची नितांत आवश्यकता आहे. मग त्याकरता पहिला आहे मनुष्यत्वम. आता मला सांगा, मनुष्य जन्म मिळणं हे तुमच्या आमच्या हाती नाही, पण मिळाला, काय भाग्याचं लक्षण आहे. अनंत जन्माचे पुण्य खर्ची घालून आपण या ठिकाणी मनुष्य जन्मामध्ये येऊन बसलेलो आहे. पण तरी सुखी आहोत का? नाही सुखी. मग मनुष्य जन्मामध्ये सुख शोधण्याकरता काही पायऱ्या आहेत, त्या परिपूर्णतः पाहिजेत. त्या जर पायऱ्या आपल्या हातात असतील किंवा परमेश्वरानं कृपा जर केली असेल तर पुण्यवान म्हणता येईल, ते सुख प्राप्त झालं असं म्हणता येईल. आता खरं म्हटलं तर सुख शब्दाची व्याख्या काय आहे? कशाला सुख म्हणावं? घरामध्ये मोटार आहे, कार आहे, 5 मजली इमारत आहे, लेकी सुना मुलं बाळं नातू पंतरू अगदी आनंदात आहे, रोज साजूक तुपाचा नाजूक शिरा खातोय, सुखी आहे? याला सुख नाही म्हणतात. हा तात्पुरता आनंद आहे. बघा, देहाला मिळणारा तात्पुरता आनंद, त्यामध्येच आम्ही लोळतोय आणि आम्ही सुखी म्हणतोय स्वतःला. हे सुख नाही. मग काय आहे सुख शब्दाची व्याख्या काय? अहो मी तर म्हणतो दुःखीच असावं माणसानं. संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणाले की नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग होतो जीवा. अति पैसा झाला की देवापासून हा जीव दूर पडतो. लक्षात घ्या, ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे त्याला देव नको असतो. विचार करा, ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे
त्याला कधीतरी देव आठवतो. ज्याच्याजवळ कमी आहे तो विचार करतो देवाला जाऊन साकडं तरी घालावं. हा म्हणतोय मी साकडं घालून काय करू, माझ्याजवळ आले लोट आहे, सगळं मला मिळालेलं आहे, माझ्या पूर्व पुण्याने मिळाले. पण तुझी कुठली पुण्याई आहे? अरे मागील जन्माचं पुण्य म्हणून मिळाली, पण या जन्मात काहीतरी करायला हवं ना. मग सुख काय? बुवा म्हणले, एक जण उभारायला कीर्तनात, सुखी शब्दाची व्याख्या मला माहिती आहे म्हणले. जगामध्ये सुखी कोण आहे? एवढे कीर्तन करता पण तुम्हाला सुख शब्दाची व्याख्या कळू नये. जगामध्ये सुखी आहेत पण त्या पद्धतीनं वागावं लागतं. मी विचारलं, यानं कुठला मार्ग निर्माण केला, हा सुखी कसा? त्यानं सांगितलं साधी व्याख्या आहे. साधी व्याख्या आहे. म्हणजे काय आहे? निर्लज्जम सदा सुखी. अरे बापरे, ही सुखी पणाची व्याख्या आहे का? ज्यानं लज्जा सोडली तो सुखी आहे का? तोही सुखी नाही. मनुष्यत्वम, मनुष्य जन्म मिळणं. मग आता 13 गोष्टी आपल्याजवळ आहेत का बघा. ज्यांच्याजवळ या 13 गोष्टी आहेत त्याच्यासारखा सुखी नाही. कुठल्या 13 गोष्टी आहेत? मानुष्यम, पहिला आहे मनुष्य जन्म. तोच मिळाला पाहिजे आणि योग्य पद्धतीनं आयुष्य गेलं पाहिजे. जन्माला जरूर आलाय, जन्म मिळालाय, पण पुढच्या पायऱ्या आहेत ना, त्याचा उपयोग काय? जन्म मिळाला मानुष्यम, आता तो जन्म मिळाला पण वरवंश जन्म, चांगल्या घरात जन्म मिळाला पाहिजे. नुसता जन्म येऊन काही उपयोगाचा नाही. उत्तम घर पाहिजे, धार्मिकता हवी, सुसंस्कृत हवं ते घर, संस्कृती हवी, तर तो जन्म घेतल्याचा काहीतरी फायदा आहे महाराज. त्याचा उपयोग काय आहे? असे कितीतरी घर आहेत की ज्या घरामध्ये रोज आपलं सुरापान सुरू आहे, लेकरांवर असंस्कार चाललेले. सगळेच काही माणूस नाहीत काही जगामध्ये, नाही का? देवानं मनुष्य म्हणून जन्माला घातलं महाराज. छान सुंदर इवलेशे हात दिले, बोटं दिले, पाय दिले, सर्व शरीर सौष्ठव दिलं, नवे नवे सत्सद विवेक बुद्धी दिली आणि जन्माला घातलं. कसं? शुद्धम ब्रह्म परम वंदे जय सीतारामम. शुद्ध स्वरूपातला जन्म दिला आणि कुठल्याही गोष्टीचं दुःख दिलं नाही. सुंदर जन्म झाला, मनुष्य जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर त्यानं योग्य ती दिशा दिली, पण यानं कसं ठरवलंय? त्यानं अमृत निर्माण केलं, त्यानं अन्न निर्माण केलं, यानं काय खायला प्रारंभ केला? त्यानं घरच उत्तम बांधून दिलं, यानं मोऱ्या खराब करायला सुरुवात केली. पंचकमेटीनं एवढं सुंदर मंदिर बांधलं, गजाननाचं सुंदर मंदिर, सगळ्यांच्या सहकार्यानं याची सुंदर निर्मिती झाली. नवे नवे भक्त मंडळींकरता त्यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातनं सगळ्या मोऱ्या स्वच्छ ठेवल्या आहेत, सगळं मंदिर उत्तम बांधलं. मग त्याला राखण्याचं काम कोणाचं? भक्ताचं आहे. इकडे 2 लाडू खाल्ले की तो पुडका कोपऱ्यामध्ये फेकून द्यायचा. पाहत बसतील, कर्मचारी आहेत. पण ही भावना कोणाची आहे? कोणामध्ये सांगा? माझ्या गजाननाचं मंदिर आहे, त्याचं मंदिर किती स्वच्छ ठेवलं पाहिजे. म्हणून काही काही धर्मामध्ये तुम्हाला सांगू का, हार फुलं गजरे नेतच नाही. शिखांचा गुरुद्वारा बघा, तुम्हाला काही तिथे नेण्याची गरज नाही. 2 हात आणि 3रं मस्तक. नाही तर आपले मंदिर काही काही ठिकाणी जर बघा, घाण, जिकडे तिकडे घाण आहे. मंदिर कशा करताय? अंतरंग पवित्र करण्याकरताय. म्हणजे दिवसभराचं झालेलं दुःख, दिवसभराचा झालेला त्रास त्या भगवंताच्या मंदिरामध्ये पायरीवर पाय ठेवल्याबरोबर सगळं विसरलं गेलं पाहिजे. जणू काही मी स्वर्गात गेलेलो आहे, जणू काही स्वानंद लोकात गेलेलो आहे आणि प्रत्यक्ष भगवंताच्या दारामध्ये मी हा आनंद झाला पाहिजे, अशी स्वच्छता हवी. किती सुंदर राखलेल्या, समोर बघितल्यानंतर काय चैतन्यमय मूर्ती आहे. असं महाराष्ट्रामधलं नवे नवे भारतामधलं मंदिर जर कुठलं असेल तर आपण जर गेलात कधी शेगावला जरूर जाऊन या. शेगावचं मंदिर शिवशंकर पाटलांनी काय सुंदर केलं हो, काय व्यवस्थापन लावलेलं आहे, किती माया ओतलेली आहे. एवढंच नाही, लोकांनी म्हणू नये
हा पंचकमिटी खाते म्हणून कधीही त्यांनी पाणी सुद्धा मंदिरातलं घेतलेलं नाही. घरचा चहा पाण्याकरता बाटलीमध्ये पाणी घेऊन यायचे, घरून पाणी घेऊन यायचे. आपल्या मंदिरातलं कधी घेतलं नाही. पण आजही तिथे गेलेले जेवढे कर्मचारी आहेत तेवढे माऊलीशिवाय बोलत नाही. स्वच्छता बघावी तर जणू काही नंदनवन, काय आनंदाचा भाग आहे. इतकी स्वच्छता भक्ताच्या अंतःकरणामध्ये हवी. तसं मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपण किती उत्तम राहिलं पाहिजे ही व्यवस्था आपल्यात असायला हवी. मानुष्यम मनुष्य जन्म, वरवंश जन्म, चांगल्या कुळामध्ये जन्म यायला हवा. ते आपल्या हाती नाही आहे. कर्मानुगो गच्छति जीव एकहा, आपापल्या कर्मानुरूप आपल्याला जन्म मिळतोय. मायबापांना त्यांच्या कर्मानुरूप सुख की दुःख याच्या डागण्या मिळत आहेत. ते म्हणाले नाही लेकरू आमचा आहे, आमच्या पद्धतीनं वागल. बिलकुल वागत नाही. बापाला वाटतं मुलगा इंजिनियर व्हावा, तो झाडू मारतोय. का? तो आपलं घेऊन आलाय महाराज. यांचं काहीच नाही. जन्म देण्याचे साथीदार आई वडील आहेत, कर्माचे नाही, अजिबात नाही. मग घर कसंही असो ना. अहो एखादं वाईट कुळ आहे, वाईट कुळामध्ये जरी जन्म झाला आणि पुण्य जर त्याचं भरपूर असेल तर त्यामध्ये सुद्धा उद्धार होतो की नाही. आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहेत. भक्त प्रल्हाद कोणाच्या पोटी जे उदरी जन्माला आला? कयाधूच्या उदरी आला. वडील हिरण्यकश्यपू. भगवंताचं नाव घ्यायचंच नाही. पण हे लेकरू जगाचा उद्धार करण्याकरता जे जन्माला आलं, काय आनंदाचा भाग आहे. म्हणजे दुष्टाच्या घरी सुष्ट जन्माला आला आहे. अशी घरं मिळतात माणसाला. पण सर्वसाधारण जर आपण विचार केला, वरवंश जन्म, जीवाला चांगल्या कुळात जन्म मिळावा अशी आशा असते. मग जन्म मिळाला, घरही चांगलं मिळालं, काही उपयोगाचं नाही. विभव हा, त्याच्यामागे वैभवही पाहिजे. वैभव जर असेल तर जन्म उत्तम झाला म्हणून समजायचं, असं येईल का? अहो उत्तम कुळामध्ये जन्म आला, श्रीमंताच्या घरामध्ये जन्म आला, पण आयुष्य कमी असेल तर दीर्घायू पाहिजे. ते तर जन्माला आला आणि न उपभोग घेता निघून गेला, काय उपयोगाचे? बरं दीर्घायू मिळालं, आयुष्य भरपूर मिळालं, पण नुसतं आयुष्य मिळून उपयोगाचं नाही महाराज. त्याच्या पुढची पायरी मिळाली पाहिजे, आरोग्यता. दीर्घायू आरोग्यता, आरोग्य उत्तम पाहिजे. नाही तर जन्माला येऊन वयाच्या 14व्या दिवशी अर्धांगवायूचा झटका आला आणि आयुष्यभर तसाच बसलाय. आयुष्य ते उपयोग काय त्याचं? दीर्घायू आरोग्यता, आरोग्य उत्तम पाहिजे. एवढंच जमून जमायचं नाही. सन्मित्रम, मित्र उत्तम पाहिजे. स्वसुता हा, मुलगा उत्तम पाहिजे. सतीप्रियतमा, बायको उत्तम पाहिजे. या सगळ्या ज्या 13 गोष्टी आहेत ना, मानुष्यम वरवंश जन्म विभव, दीर्घायु आरोग्यता, सन्मित्रम ससुत सतीप्रियतमा, भक्तिश्च नारायणे, विद्वत्वम सृजनत्व इंद्रिय जयः, सत्पात्र दाने रतिः, ते पुण्येन विना त्रयोदश गुणः, संसारिणो दुर्लभः. आता हे 13 गुण बघा. सतीप्रियतमा, मुलगा उत्तम पाहिजे, बायकोही उत्तम पाहिजे. नाहीतर काय होतं, मनुष्याच्या मनातले मांडे वेगळे आणि तिच्या मनातले मांडे वेगळे. यानं म्हणायचं बटाटे वडे आज घरी करते ना, म्हणायचे का? म्हणून मी पिठलं करीन, भजीच करीन, नाही होणार बटाटे वडे. एक माणूस असा कंटाळून गेला, तुम्हाला सांगतो. लग्न झालं, उत्तम बायको, दिसायला चांगली, घरात सगळी श्रीमंती, पण उलट्या डोक्याची होती. उलट्याची डोक्याची म्हणजे पाय वरती डोकं खाली असं नाही बरं का. हा विचार. दिसायला उत्तम, जोडा उत्तम, पण सगळं उलटच. यानं म्हटलं आज आपल्या घरामध्ये भजन करू. ती म्हणते मी सिनेमाला जाईल. करायला भजन बाजू. अगं म्हटलं आज 4 माझे मित्र येणार आहे, घरामध्ये जरा आपण छानपैकी श्रीखंड करूया. बिलकुल नाही, मी पिठलं करीन. सगळंच उलट. भजे करायची तर बटाटे वडे करीन. कंटाळून गेला. शेवटी
आपल्या मित्राला हे सगळं गाऱ्हाणं सांगितलं. म्हटलं, अरे सगळं माझ्या घरात चांगली आहे, बायको देखणी मिळाली आहे, न मागता सगळं मिळालं आहे, पण एक गोष्ट तिच्यातली इतकी वाईट आहे की उलटीच वागते, काय करू? तो म्हणाला, साधी गोष्ट आहे, तुला काय हवं आज जेवायला सांग. नाही म्हटलं, आज मला बटाटे वडे खायची खूप इच्छा आहे. असं ना, पण तू सांग आज भजी कर म्हणून. तू सांग मला आज भजी हवी आहे. तू भजी म्हटली की काय होतं ते मला येऊन सांग. त्यानं घरी गेला, बघितलं, म्हटलं बा मित्रानं सांगितलं ते करून बघूया. अगं म्हटलं, आज मला की नाही भजी खायची. का भजी? मी आज बटाटे वडेच करीन. झालं. हा म्हणायला लागला, मात्रा खूप छान लागली, पण शेवटी गुरुशिवाय ब्रह्मज्ञान आहे का? तो गुरुच झाला ना शेवटी. त्यानं जाऊन ताबडतोब हात पाय जोडले त्याला. म्हणलं, महाराज खरंच तू गुरु आहेस रे. म्हणून गुरु हा जगामध्ये सगळी सर्वत्र आहे. लहानसं लेकरू सुद्धा गुरु आहे. म्हणून सतीप्रियतमा, बायको उत्तम पाहिजे संसाराला. संसार रथाची दोन्हीही चाकं उत्तम रीतीनं चालावी असं जर वाटत असेल तर दोन्हीही चाकं उत्तम पाहिजे. त्याला संसार रथ म्हणतात आणि तोच उत्तम रीतीनं चालेल. आता काही उपयोगाचा नाही महाराज. सतीप्रियतमा, भक्तिष्ठ नारायणे, घरामध्ये देवाची भक्ती पाहिजे. पुढे विद्वत्ता पाहिजे, पण विद्वत्ता असून अहंकार चालायचा नाही. सृजनत्व पाहिजे. विद्वत्वम सृजनत्व इंद्रियजय, इंद्रियावर विजय मिळवता आला पाहिजे. हे नाव जितेंद्र ठेवलं म्हणून काही उपयोगाचं आहे का? नावं लोक काही ठेवतात, पण त्याप्रमाणे करणी नसते, उलट वागतात. आहे ना, बरोबर? आपण व्यवहारात काय बघतो? नामामध्ये काय थोरवी, नामामध्ये काय थोरवी, नामामध्ये काय थोरवी, सार्थकता जरी नसे, निर्धना कुबेर वदने जसे, निर्धना कुबेर वदने जसे, अचक्षुला रवी मुक्या बृहस्पती, अचक्षुला रवी मुक्या बृहस्पती, भीम निर्बलाते कैसे नाम असे शोभते, कैसे नामासी शोभते. नामामध्ये काय थोरवी? नाव जितेंद्र ठेवलं पण उलटा वागत असेल तर? निर्धना कुबेर वदने जसे, हातामध्ये पैसा नाही, श्रीमंती नाही, कुठल्या जाऊ. काय म्हणलं तुमचं नाव काय? कुबेर आहे? अरे बाबा. अचक्षुला रवी, ज्याला डोळ्यानं दिसतच नाही, जो जन्मांध आहे त्याचं नाव रवी. मुक्या बृहस्पती, ज्याला बोलता नाही त्याचं नाव बृहस्पती. आणि ज्याच्या अंगामध्ये ताकदच नाही त्याचं नाव ठेवलं भीम. भीम निर्बलाते कैसे नाम असे शोभते. काही अर्थ आहे हे नावं ठेवून? त्याप्रमाणे करणी हवी की नाही, म्हणजे ती सार्थकता तरी होईल. नाटक रचलं कीचकवधाचं, आणि कीचकवधाचं नाटक असताना भीम आणि कीचकाचं युद्ध, रोजची तालीम चालली. रोज तालीम चाललेली असताना एक दिवस आदल्या दिवशी नाट्याचा प्रयोग करून बघायचा आणि आप्त मंडळींना बोलवायचं. त्याला रंगीत तालीम असं म्हणतात. सगळी तयारी झाली महाराज. भीम निर्बलाते, त्या भीमाला हातापायच्या काड्या दाखवल्या आणि कीचक चांगला दणकट दाखवला. आणि ठरलेलं असं होतं की कीचक अंगावर बसला की भीमानं खाली झोपायचं. नवे तो लहान जरी असला तरी भीमानं त्याच्या छातीवर बसायचं आणि गळा दाबायचा. हे ठरलेलं रोजचं. पण रंगीत तालिमीच्या दिवशी विचार केला कीचक, जे कीचकाचं पात्र होतं त्यानं विचार केला, रोजचं ठीक आहे हो तालिमीमधलं, पण आज प्रेस्टिज का सवाल आहे. समोर बघायला बायको आली आहे,
सासरे बसलेले, सासूबाई आहे, मेहुणी आहे, सर्व मंडळी बसलेली आहे. आणि हा जो भीम आहे हा जर माझ्या छातकाडावर बसला, हे ठरलेलं होतं, रोजचं ठीक होतं, पण आज जर बसला तर घरी गेल्यावर बायको म्हणल हातापायाच्या काड्या, देहाचा चंबू, डोक्याची सुपारी असा असणारा भीम, त्याला सुद्धा तुम्हाला धरून आपटता आलं नाही, तो तुमची जिंदगी, असं जर म्हटलं तर माझी काय इज्जत राहणार. त्यानं मनोमन विचार केला, रोज माझ्या छातीवर भीम बसतो ना, आणि मी त्याच्या उरावर बसणार. ठरवून ठेव. ठरल्याप्रमाणे नांदी आटोपली, स्टेजचं पूजन झालं, नाटकाला सुरुवात झाली आणि युद्धाचा प्रसंग आला. समोरच्याच लाईनीमध्ये सासऱ्याला आणि बायकोला बघितलं आणि मग यानं विचार केला की आपण ठरवलं त्याच पद्धतीनं आज वागायचं, पुढे बघू काय करायचं. झालं युद्ध सुरू. युद्ध सुरू झालं. पहिल्यांदा छातीवर बसू दिला, जो उठला बघा त्याला धरून आपटला आणि त्याच्या उरावर बसला. हा खाली पडलेला भीम, तो म्हणतोय अरे मी भीम आहे ना. अरे तो भीम असो नाही तो कोणी असो, मला काय घेणं देणं, आज प्रेस्टिजचा सवाल आहे. समोर बायको बसली. हा पण जो धरून आपटला तेवढं पाहिलं बघा, भर 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 पडदा पाडावा लागला आणि त्यांना आतमध्ये ओढलं. राहिलं नाटक बाजू. सांगण्याचं तात्पर्य, अंगामध्ये जर कृती नसेल तर नावं ठेवून काय उपयोग आहे. भीम निर्बला ते कैसे नाम असे शोभते. ठीक आहे. इकडे जितेंद्र नाव ठेवलं, उपयोग नाही. इंद्रिय आपल्या हातामध्ये पाहिजे. राजा छत्रसाल, त्या काळच्या एकेका राजांचे चरित्र का लिहिल्या गेले, वागणंच तसं होतं. आजचे राज्यकर्ते तसे नाहीत. त्या राज्यकर्त्यांनी तर देश डुबवला होता, पण आता जागेवर यायला लागलाय. लोक जरा टाळ्यावर आले. कुणाला पुढे करावून कुणाला मागे खेचावं हे लोकांना कळायला लागलंय. तुम्ही म्हणाल बुवा राजकारण आणता गो कीर्तना. समर्थ म्हणाले, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. बोलायचं, पण कसं बोलायचं. याप्रमाणे जेवणाच्या ताटामध्ये असलेलं लोणचं आपण खातो ना, ते भाजीसारखं खात नाही. चवीपुरतं घ्यायचं थोडंसं अगदी. तसं राजकारणही आलं पाहिजे. ही शिकवण समर्थांची आहे, लक्षात ठेवा. मग मला सांगा, आज कुठे धर्माच्या बाजूनं देश चाललाय, लोक जागेवर आलेले आहेत, आनंदी आनंद चाललाय. पुढे रामराज्यही सुद्धा येईल. त्याच्याकरता जितेंद्रिय हे नाव त्यांना शोभेल. आजच्या काही राज्यकर्त्यांना जितेंद्रिय नाव शोभतं. पूर्वी तसे नव्हते, म्हणून तर कायदे हलके पडलेत सगळे. आपापल्या पद्धतीनं आपापल्या फायद्याप्रमाणे कायदे करून घेतलेले आहेत. आता उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा पेटलेलं आहे प्रकरण. ॲडव्होकेट अनिलजी मिश्रांचं संविधानावर चाललेलं आहे संशोधन. कोण लिहिलं संविधान यावर विचार चाललेले. त्यावेळेला एका अधिकाऱ्याखाली निव्वळ वोटिंग बँकेकरता ही सगळी प्रयत्न केली. आज आपल्या डोक्यावर सगळं बसलेलं आहे. वानराच्या हाती कोलीत दिलं आणि 7 घराला आग लावली, अशा तऱ्हेचे नाटकं चाललेले आहे. पण आता परमेश्वराने डोळे उघडलेले, भक्तही जागृत झालेले. त्यावेळेचे राजे जितेंद्रिय होते. म्हणून आम्ही ज्यांचं नाव घेतो, कल्याण सुभेदाराची सून पुढे आणून ठेवल्याबरोबर शिवाजी महाराजांच्या मुखातनं काय वाक्य निघावं, त्याला जितेंद्रिय म्हणतात. अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. राजा छत्रसाल राज्य करीत असताना त्यानं विचार केला की माझ्या राज्यामध्ये लोक सुखी आहेत वा दुःखी आहेत का, नावं ठेवतात, काही माझ्याकडनं चुकतं का. म्हणून जरा आपण आपल्या राज्याचा आढावा घ्यावा. मग वेश पालटला आणि निघाले. निघता 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 एका स्त्रीनं ओळखलं की हे राजेच आहे. समोर गेली, पायावर पाणी घातलं. या म्हटलं, तुम्ही राजेच आहात, या. त्यांना गोडधोड सगळं खायला दिलं. राजे विचारतात, काही राज्यामध्ये कमतरता? काही कमतरता नाही, सगळं व्यवस्थित आहे. पण मला एक गोष्ट हवी आहे. म्हणजे काय हवी आहे? मला मूलबाळ नाही म्हटले. मग मला तुमच्यासारखा मुलगा व्हावा. तिनं आपली कामुक इच्छा प्रगट केली.
प्रगट केल्याबरोबर राजा छत्रसालाने एकदम पाय धरले. मातोश्री, आपण राजमाता झाला, चला वाड्यामध्ये राहायला. याला म्हणतात जितेंद्रिय, जितेंद्र. आणि आजच्या राज्यकर्त्यांना जर अशी वेळ आली असती तर जाऊ दे, न बोलणे न लगे, काही अर्थ नाही बोलणे. मग या 13 गोष्टींमध्ये मानुष्यम वरवंशजन्म विभवः, दीर्घायु आरोग्यता, सन्मित्रं ससुत सतिप्रियतमा, भक्तिश्च नारायणे, विद्वत्वं सृजनत्व इंद्रियजयः, सत्पात्र दाने रतिः. दान सुद्धा देवळामध्ये किंवा अन्य ठिकाणी देत असताना ते सत्पात्र असावं. घरची पिढा काढायची म्हणून दान देऊन काही उपयोग नाही. मग तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये लोक अब्जो रुपये करोडो रुपये देतात. ते दान कसं असतं? तुम्ही आम्ही नाही देऊ शकत. जे श्रमाने मिळवतात ते नाही देऊ शकत. मग इन्कम टॅक्सची धाड पडू नये म्हणून गेलेला आहे तिथे, नाही का? काळा पैसा, निदान ती तरी सद्बुद्धी झाली की त्या पेटीमध्ये तेवढा पैसा गेल्यानंतर निदान 4 लोकांच्या मुखात तरी जाईल. दान सत्पात्र असावं कधी पण, नाही तर वाचोने सापडेना जय, चतुर वाचोने सापडेना. विषय चालू आहे म्हणून एक नवीन रचना गुरूंवरचीच आहे. रत्नागिरीतलेच कवी आहेत नितीन लिमये यांची रचना हे सादर करतो. गुरु तोची परब्रह्म, गुरु तोची भगवंत, गुरु तोची परब्रह्म, गुरु तोची भगवंत, गुरु तोची परब्रह्म, गुरु तोची भगवंत, गुरु तोची माय बाप, गुरु होय कृपावंत, गुरु तोची माय बाप, गुरु होय कृपावंत, गुरु तोची परब्रह्म, गुरु तोची भगवंत, गुरु तोची परब्रह्म, गुरु तोची भगवंत. गुरु तोची क्षमाशील अयाचित दाता, गुरु तोची क्षमाशील अयाचित दाता, गुरु तोची चंद्र शुभ्र ज्ञानाचा सविता, गुरु तोची चंद्र शुभ्र ज्ञानाचा सविता, गुरु तोची ज्ञानेश्वर सत्वशील नीतिमंत, गुरु तोची ज्ञानेश्वर सत्वशील नीतिमंत, गुरु तोची परब्रह्म, गुरु तोची भगवंत, गुरु तोची परब्रह्म, गुरु तोची भगवंत. गुरु तोची सारस्वत, गुरु मुक्तिदाता, गुरु तोची सारस्वत, गुरु मुक्तिदाता. गुरु तोची सारस्वत, गुरु मुक्तिदाता, गुरु तोची सारस्वत, गुरु मुक्तिदाता. पौर्णिमेच्या चंद्रालागी गुरु तेज दाता, पौर्णिमेच्या चंद्रालागी, पौर्णिमेच्या चंद्रालागी, पौर्णिमेच्या चंद्रालागी गुरु तेज दाता. गुरु विश्व उत्पत्ती अन माय मूर्तिमंत, गुरु विश्व उत्पत्ती अन माय मूर्तिमंत, गुरु तोची परब्रह्म, गुरु तोची भगवंत,
गुरु तोची परब्रह्म गुरु तोची भगवंत गुरु तोची माय बाप गुरु होय कृपावंत गुरु तोची माय बाप गुरु होय कृपावंत गुरु तोची परब्रह्म गुरु तोची भगवंत गुरु तोची परब्रह्म गुरु तोची परब्रह्म गुरु तोची परब्रह्म गुरु तोची भगवंत